नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली। पारडी परिसरामध्ये 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झाले होते। मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी गोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली। गेल्या काही दिवसांपासून त्या ठाकरे गटामध्ये होत्या आणि त्या नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती। नाशकात पहिल्या टप्प्यामध्ये 1000 नवीन झाडांची लागवड होणार आहे। गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपण सोहळा पार पडणार आहे। वृक्षारोपणासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री इथून खास देशी प्रजातीची झाडं मागवण्यात आलेली आहेत। आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत झाडांची लागवड केली जाणार आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजने 2026 साठी शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यानुसार 2026 मध्ये भारतीय शेअर बाजार एकूण 15 दिवस बंद राहील, ज्यामध्ये प्रजासत्ताक दिन, होळी, रामनवमी, दिवाळी आणि ख्रिसमस यांसारख्या सणांच्या सुट्ट्यांचा समावेश असणार आहे। केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेच्या तरतुदींमुळे राज्याच्या 12 तास ड्युटीच्या नियमाला पूर्णविराम मिळाला आहे। कामगारांना दिवसाला 8 तासांचं काम करणं बंधनकारक असणार आहे, त्यामुळे सरकारकडून आता 12 तास कामाचा नियम अखेर मागे घेण्यात आला आहे। पुढच्या 2 वर्षांमध्ये मुंबईमध्ये अजून 132 किलोमीटरची मेट्रो सुरू होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशामध्ये 170.40 किलोमीटर मेट्रोच्या काम हे वेगानं सुरू आहे। मेट्रोतून दररोज 9,50,000 प्रवासी प्रवास करत असतात, तर आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर इतकी आहे। नवी मुंबई विमानतळावर 4थं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव आता पुढे आलेला आहे। त्या अनुषंगाने आणखी एक धावपट्टी बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला जातोय। देशातील हवाई वाहतुकीचा मुंबईवरील ताण लक्षात घेता हा केवळ पर्यायी प्रकल्प न राहता भविष्यातील प्रमुख हवाई केंद्र म्हणून पुढे येत आहे। येवला शहरातील चौफुली परिसरामध्ये टवाळखोराने धुमाकूळ घातला। एका दुकानाला टवाळखोरांनी पेट्रोल टाकून आग लावली। ही आग संपूर्ण दुकानामध्ये पसरली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली असून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय। नगरविकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई शहरासाठी 18 कोटी तर उपनगरासाठी 17 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। अहिल्यानगरमध्ये बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारकाचं काम पूर्ण झालंय। ब्रॉन्झचा पुतळा अहिल्यानगरमध्ये दाखल झालाय। हा 12 फूट उंचीचा 800 किलो वजनाचा पुतळा असून पुतळ्यासाठी 18 फूट उंचीचा चबुतरा उभारण्यात आला आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण सोहळा होणार आहे।